नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या कुमार भारती इयत्ता 9वी या आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 71 वरील कविता 16वी वनवासी कवी तुकाराम धांडे यांची कविता आपण बघणार आहोत. पाठपरिचयामध्ये आपल्याला दिलेलं आहे की तुकाराम धांडे जन्म 1961, प्रसिद्ध कवी, विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कथा व ललित लेखन. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध. वनवासी त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यांच्यामधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. वळीव या कविता संग्रहातून ही प्रस्तुत कविता घेतलेली आहे. आता आपण या कवितेकडे वळूया. वनवासी ही कविता जेव्हा कवी तुकाराम धांडे यांनी लिहिली तेव्हा बऱ्याच जणांनी त्यांना विचारलं की ह्या कवितेला वनवासी हे शीर्षक तुम्ही का देता आहात. तर आदिवासी ही कविता तुम्ही द्यावी असं बऱ्याच जणांनी त्यांना सूचित केलं की आदिवासी हे नाव द्यावं, कारण आदिवासी जे लोक आहेत म्हणजे जे डोंगर दऱ्यांमधील जीवन व्यतीत करणारी जी लोक आहेत त्या लोकांचा जीवन प्रवास कसा असतो तर त्याबद्दल ही कविता आहे. म्हणजे रानामध्ये राहणारे लोक, वनवासी म्हणजे आदिवासी हे वेगळं आहे आणि वनवासी हे वेगळं. वनवासी म्हणजे रानामध्ये राहणारे लोक. तर त्यांनी जेव्हा ही कविता ऐकवली काही जणांना तेव्हा त्यांना कळलं की आपण जे काही सूचित केलेलं आहे ते बरोबर नाही आहे. म्हणजे कवींनी जी कविताचं शीर्षक दिलेलं आहे ते अगदी योग्य आहे की रानामध्ये राहणारी जे लोक आहेत तर या लोकांचं, डोंगर दऱ्यातील जीवन जगणाऱ्या या लोकांचं जीवन कसं असतं याबद्दल कवींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिले कवींचा परिचय बघूया. कवींना रानकवी सुद्धा म्हटलं जातं. आता रानकवी का म्हटलं जातं, कारण रानात राहून त्या लोकांचं जीवन कसं असतं, ते लोक कशा प्रकारचे जीवन जगतात, निसर्गाचा आणि त्यांचा किती जवळचा संबंध असतो किंवा त्यांना निसर्गाविषयी किती प्रेम असतं, ह्या निसर्गाचं आणि रानात राहणाऱ्या लोकांचं किती अतूट नातं असतं, किती पक्क नातं असतं, ह्या सगळ्यांचं वर्णन कवी तुकाराम धांडे प्रत्येक कवितेतून करत असतात. म्हणजे एक प्रकारे आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची ते संधी सुद्धा या कवितेच्या मार्फत आपल्याला देत असतात किंवा आपल्याला निसर्गाचं वर्णन ते या आपल्या कवितेतून आपल्या पुढे मांडतात. पण त्याचबरोबर ह्या ठिकाणी राहणारी जी लोक आहेत म्हणजे रानामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन नेमकं कसं असतं ह्याची ओळख सुद्धा आपल्याला ते करून देत असतात. म्हणजे आपण ज्या सिमेंट मातीच्या विटांच्या रानांमध्ये राहतो, त्या रानामध्ये त्या जंगलामध्ये न राहता प्रत्यक्ष जे जंगल आहे त्या प्रत्यक्ष जंगलामध्ये राहून जे अनुभवतात ते लोक, त्या अनुभवाचं वर्णन ते आपल्या कवितेमधून करतात आणि म्हणून त्यांना रानकवी म्हटलं जातं. जगण्याची कला शिकवणारे कवी असं त्यांना म्हटलं जातं. आपल्या पाठ्यपुस्तकात ही कविता आहे, त्याचप्रमाणे इयत्ता 3रीच्या पुस्तकामध्ये सुद्धा कवी तुकाराम धांडे यांची कविता आहे आणि ती सुद्धा कविता जर तुम्ही ऐकली YouTubeवर किंवा बघितली तर तुम्हाला सुद्धा कळेल की त्या कवितेमध्ये सुद्धा कवींनी निसर्गाविषयीचं प्रेम आणि त्यांच्यामधील रानामधल्या राहणाऱ्या लोकांचं आणि निसर्गाचं अतूट नातं आणि त्यांचं जीवन ह्याविषयी सुद्धा आपल्याला फार छान प्रकारे एक काय म्हणू एक माहिती प्रदान अशी कविता आपल्या समोर त्यांनी प्रस्तुत केलेली आहे. नाव तुकाराम शिवराम धांडे, जन्म 1961, मुक्काम आंबेवंगण, पोस्ट मान्हेर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आपल्याला मी चित्र दिलेलंच आहे. अगदी चित्रावरून तो व्यक्ती कसा आहे आपल्याला अगदी कळतं की पांढरा पैजामा, पांढरं शर्ट आणि थोडेसे वाढलेले केस, कुरळे असलेले त्यांचे कानाच्या खाली गेलेले केस, जणू काही अब्दुल कलामांची ते एक प्रकारची स्टाईल आहे तशा प्रकारचे त्यांचे केस. पण अतिशय साध्या राहणीमध्ये राहणारा हा कवी तुकाराम धांडे फार मोठा कवी जो आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतो.
त्यांचं प्राथमिक शिक्षण इयत्ता 4थी पर्यंत त्यांच्या गावातच झालं, म्हणजे आंबेवंगणमध्ये झालं. 5वी ते 10वी ते संत गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी, जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांचं ग्रॅज्युएशन म्हणजे बी-ए त्यांनी अकोले मधील शासकीय वसतिगृहात राहून त्यांची बी-एची पदवी त्यांनी संपादन केली. अ, यांच्याबद्दल थोडी माहिती जर आपण बघितली, तर जेव्हा ते बी-एला होते म्हणजे अकोले शासकीय वसतिगृहात जेव्हा ते शिक्षण घेत होते, तेव्हा कार्यक्रमाचं स्नेहसंमेलन होतं आणि त्या स्नेहसंमेलनात त्यांनी आपल्या अ, भाषेतील ही वनवासी जे लोकं आहेत किंवा जंगलात राहणारे जे लोकं आहेत, त्यांच्याविषयीची एक कविता त्यांनी तिथे प्रस्तुत केली. तर ही कविता लोकांना फार भाळली, फार आवडली. कारण त्या कवितेतून नेमकं त्यांचं जीवन कशाप्रकारे ते लोकं जीवन जगतात, त्याचं संपूर्ण वर्णन कवीनी अतिशय सुंदररीत्या केलं आणि मग जगापुढे सुद्धा ही सगळी माहिती लोकांना कळली. जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांपर्यंत ही कविता गेली आणि प्रत्येक लोकांना कळलं, की आपल्याही जगाच्या पलीकडे एक असं जग आहे, की जिथली माणसं आपल्यासारखी असून सुद्धा कशा प्रकारचं जीवन जगतात. डोंगर-दऱ्यांमध्ये राहून ते कसं जीवन जगतात. निसर्गाविषयी त्यांना किती प्रेम आहे. निसर्गाविषयी त्यांना किती आपुलकी आहे. त्यांचं आणि निसर्गाचं किती अ, जास्त प्रमाणात एक आपुलकीचं नातं आहे, अतूट नातं आहे आणि जीवन जगताना त्यांना कोणत्या अडचणी येतात. ह्या सगळ्या काही गोष्टी लोकांना हळू कळायला लागल्या आणि ही कविता फार प्रसिद्ध झाली आणि हळू म्हणजे काही कालांतराने ह्यांच्यातला दडलेला जो कवी होता, तो जगापुढे आला. तो लोकांना कळला आणि मग हळू त्यांनी आपली लेखनाची जी कला आहे ती विकसित केली आणि मग त्यांची प्रत्येक कविता आपण जितक्या काही कविता तुम्ही बघणार त्या सगळ्या काही कविता राना-वना, डोंगर-दऱ्यांशीच निगडीत आहेत. कारण ते स्वतः तेथे वाढलेले आहेत आणि त्यामुळेच अ, त्यांना रानकवी असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीमध्ये जवळपास 33 वर्षे सर्व्हिस केली, नोकरी केली आणि त्याच्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. तर अशा प्रकारचे हे कवी. आता ही जी वनवासी आपल्याला कविता आहे, ह्या कवितेमधली जी भाषा आहे ती ग्रामीण आदिवासी ठाकरी बोलीभाषा आहे. आदिवासी बोलीभाषा असते, पण बोलीभाषा ज्या आहेत आपल्या त्या बोलीभाषांमधली ही एक वेगळ्या प्रकारची बोलीभाषा जी आदिवासी लोकं बोलतात. रानावनातली लोकं बोलतात. ग्रामीण आदिवासी ठाकरी बोलीभाषा असं त्याला म्हटलं जातं आणि मुख्यतः प्रामुख्याने ही बोलीभाषा अहमदनगर जिल्ह्यामध्ये बोलली जाते. अकोले गाव ज्या भागामध्ये त्यांचं शिक्षण झालं, त्या भागातील पश्चिम भागात हे अशा प्रकारची बोलीभाषा बोलली जाते. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी जी गावं वसलेली आहेत, त्या ठिकाणी ही बोलीभाषा बोलली जाते. अ, मंगळ किंवा भीमगाव, लाडगाव सारखी जी गावं आहेत, जी निसर्गाच्या अगदी जवळ आहेत, म्हणजेच डोंगरदऱ्यांमध्ये ते वसलेले आहेत. अगदी छोटी-छोटी ही खेडे आहेत. तर अशा ठिकाणी ही बोलीभाषा बोलली जाते. आता प्रस्तुत हा जो काव्यसंग्रह आहे वळीव, त्या वळीव काव्यसंग्रहातून ही आपली कविता वनवासी घेतलेली आहे आणि या वळीव काव्यसंग्रहामध्ये तुकाराम धांडे यांच्या एकूण 67 कविता राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केल्या आणि महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार सुद्धा या वळीव कविता संग्रहाला 2008 मध्ये मिळाला. कारण आदिवासी जीवनाचे वास्तव चित्रण करणारा हा कविता संग्रह तुकाराम धांडेंनी आपल्या समोर आणला होता. याच्याबद्दल जर आपण अजून थोडी माहिती घेतली ना तर आपल्याला कळेल की ह्या मधल्या ज्या कविता आहेत त्या फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये सुद्धा पोहोचलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील पूर्वीचे जे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा यांनी सुद्धा वळीव ह्या कविता संग्रहाची दखल घेतली आणि काही कविता सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी ट्रान्सलेट करून त्या ऐकल्या आणि म्हणजे एक अतिशय सामान्य डोंगर-दऱ्यांमध्ये जीवन जगणारा हा व्यक्ती आणि त्याच्या वास्तववादी कवितांमधून त्यांनी जे चित्रण केलेलं आहे या वनवासी लोकांचं, या रानामध्ये राहणाऱ्या लोकांचं, तर याची दखल सुद्धा अनेक राष्ट्रांनी मोठ्या मानाने, सन्मानाने घेतलेली आहे आणि तशा या वळीव
कविता संग्रहातील ही आपली वनवासी कविता. तुकाराम धांडे यांना बरेच पुरस्कार आणि सन्मान सुद्धा मिळालेले आहेत. त्यातली काही नावं मी तुम्हाला सांगते की कविरत्न पुरस्कार पुणे 1992, सह्याद्री भूषण घोटी 2008, बळीवंश साहित्य पुरस्कार पुणे 2015 अशा प्रकारचे अनेक पुरस्कार आणि सन्मान सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. तुकाराम धांडेंची साहित्य संपदा जर आपण थोडीफार लक्षात घेतली तर विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कविता, कथा आणि ललित लेख त्यांचे प्रसिद्ध झाले. वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध, ज्यामध्ये निसर्ग आणि माणूस हा त्यांच्या लेखनाचा विषय आहे. 1991 मध्ये वणी येथील कवी संमेलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. वाचनाचे तसेच शाळा कॉलेजांमध्ये काव्य, नाट्य आणि विनोद कार्यक्रम कवी तुकाराम धांडे करत असतात. आता आपण आपल्या कवितेकडे वळूया. तर आपली ही जी कविता आहे ही सैल अष्टाक्षरी छंदामध्ये आहे. आता सैल अष्टाक्षरी छंद म्हणजे काय? तर अष्टाक्षरी छंद म्हणजे प्रत्येक ओळींमध्ये 8 अक्षर असतात. आणि जर आपण निरखून, मला असं वाटतं की तुमच्यासमोर तुमचं पाठ्यपुस्तक असणारच आहे. तर या पाठ्यपुस्तकामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या बघितलं तर प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला 8 अक्षरं बघायला मिळतात. पण अष्टाक्षरी जे सैल अष्टाक्षरी छंद असतं त्याच्यामध्ये पहिलं जे अक्षर असतं ते एकटं किंवा 3 अक्षरी नसावं, असा अष्टाक्षरी छंदाचा एक नियम आहे. आणि अष्टाक्षरी छंदाचा हा सुद्धा नियम आहे की पहिला, दुसरा आणि चौथा ओळीमधली शेवटली जी अक्षरं असतात त्यांचा यमक जुळतो. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला शेवटलं अक्षर दिसतं डोंगर राजाची, आईची, माईची. तर ह्यामध्ये आपल्याला यमक दिसतो. तर अष्टाक्षरी छंद, सैल अष्टाक्षरी छंदामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. आणि ही जी कविता जी आहे वनवासी, ती तुकाराम धांडेंनी सैल अष्टाक्षरी छंदामध्ये लिहिलेली आहे. आणि दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये आपल्याला पुन्हा यमक जुळताना दिसतो. तर आपण आता आपल्या कवितेकडे वळूया. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. आता आम्ही डोंगर राजाची म्हणजे आता तुम्हाला मी जे चित्रण दाखवलेलं आहे त्यात तुम्हाला बघा डोंगर दिसतो आणि हे जे छोटंसं मंदिर दिसतं ना ते कळसुबाईचं मंदिर आहे. तर ही जी मुलं त्या डोंगर दऱ्यांमध्ये आपलं जीवन व्यतीत करतात, कारण तुकाराम धांडेंनी हे जीवन जगलेलं आहे आणि म्हणूनच ते इतक्या स्पष्टपणे त्यांच्या जीवनाविषयी आपल्याला सगळी माहिती देत आहेत. ते म्हणतात की आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची. आमचा बाप कोण? तर डोंगर. आमची आई कोण? तर कळसुबाई शिखर. म्हणजे आमचं जीवन इथेच व्यतीत करणारी आम्ही मुलं आहोत. आमचे आई बाप कोण आहे? तर डोंगर आहे आणि ही कळसुबाईचं हे शिखर आहे. आणि ह्या डोंगर राजाच्या अंगाखांद्यावर खेळणारी आम्ही पोरं आहोत. आम्ही पोरं कळसू आईची. कळसुबाई जे शिखर आहे त्या कळसुबाई शिखर म्हणजे आमची आई आहे आणि हा आमचा बाप म्हणजे डोंगर. ह्या डोंगराच्या आजूबाजूचा असलेला सगळा परिसरामध्ये आमचं बालपण गेलेलं आहे. आम्ही उघडी बोडकी. उघडी बोडकी म्हणजे आम्हाला कपडे सुद्धा, धड अंगावर कपडे सुद्धा आम्हाला घालायला मिळत नाही, अशी आम्ही मुलं आहोत. बाळ परवरा माईची. परवरा म्हणजे प्रवरा नदी. माई म्हणजे आई. बरेच ठिकाणी मोठ्या बहिणीला सुद्धा माई असा शब्द वापरला जात असतो. तर ह्या आपण कडव्याकडे वळू तर आपण बघूया की कशा प्रकारचं जीवन ही वनवासी मुलं व्यतीत करत असतात. ती डोंगराच्या पायथ्याशी असलेले छोटे छोटे जी गाव आहेत, जे खेडं आहेत, त्या खेड्यांमध्ये ही मुलं राहतात. त्यांना कशाचंही भान नसतं. म्हणजे जगाच्या पलीकडे त्यांचं जीवन ते जगत असतात. ते जगताना ते म्हणतात की आम्हाला धड कोणताही ऋतू असो पण आम्हाला अंगभर कपडे सुद्धा मिळत नाही. आम्ही उघडी बोडकी असतो पण तरीही आम्ही आनंदाने जीवन जगतो. कारण हा डोंगर आमचा बाप आहे आणि ही कळसुबाईचं शिखर आमची आई आहे. बाळ परवरा माईची आणि आमची मोठी बहीण म्हणजे कोण आहे? तर प्रवरा नदी आहे. आम्ही प्रवरा नदीचे लेकरं आहोत. आम्ही कळसुबाईचे लेकरं आहोत आणि या डोंगर नद्यांमध्ये व्यतीत करणारं आमचं जीवन आम्ही कसं जगतो आहे या, कारण आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये, तेथे तुम्हाला पक्षी, विविध प्रकारचे प्राणी, अनेक काही गोष्टी तुम्हाला मिळतात.
तर ह्या सगळ्यांच्या सानिध्यात आम्ही जीवन जगतो आहे, असं ते म्हणतात आहे. कारण आम्हाला जगाची पर्वा नाही आणि जग कसं जगतंय ह्याच्याकडे आम्हाला याची माहिती सुद्धा आम्हाला नाही. कारण आम्ही आमच्याच खुशीत असतो. आम्ही आमच्याच जीवनामध्ये दंग असतो आणि आम्ही आमचं जीवन आमच्या परीने जगत असतो. आम्हाला जसं वाटेल तशा प्रकारे आम्ही या डोंगरावर खेळतो, हसतो, बागडतो, लहानाचे मोठे होतो. आम्हाला कशाचीही चिंता नाही. त्याला आपण म्हणतो रफ अँड टफ. तशा प्रकारचं या बालकांचं जीवन असतं. तुम्ही चित्रामध्ये बघतच असाल, की इथल्या मुलांचे कपडे बघा. मागच्या मुलाला तर अंगावर त्याच्या कपडे सुद्धा नाही आहेत. म्हणजे अत्यंत हलाखीची परिस्थिती असते इथे. प्राण्यांच्या सहवासात हे मुलं आपलं जीवन व्यतीत करतात. लहानाचे मोठे होतात. पाण्यासाठी वणवण हिंडतात. धड अन्न सुद्धा यांना पोटभर खायला मिळत नाही. म्हणजे 2 वेळेचं जेवण सुद्धा मिळतं की नाही मिळत याबद्दल ते साशंक असतात. आणि अशाही परिस्थितीमध्ये ही डोंगरदऱ्यांमध्ये राहणारी, रानांमध्ये राहणारी ही वनवासी मुलं अगदी आनंदाने आपलं जीवन जगत असतात. आता आपल्या ह्या प्रस्तुत कडव्यामध्ये कळसुबाई शिखर आणि प्रवरा नदी ह्याबद्दल माहिती आलेली आहे. तर कळसुबाई शिखर काय? तर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटीपासून पुढे गेल्यावर बारी नावाचे एक गाव लागतं आणि तिथे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, जे समुद्र सपाटीपासून ज्याची उंची 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट त्याची उंची आहे. या शिखरावर कळसुबाई देवीचं मंदिर आहे आणि याला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट अशी त्याची ओळख सुद्धा आहे. आता कळसुबाई देवीचं मंदिर आहे. तर ह्याला हे नाव कसं पडलं? तर काही त्याची आख्यायिका आहे. म्हणजे याचं कुठेही काय म्हणतात त्याला लेखी स्वरूपात आपल्याला माहिती मिळणार नाही. पण अशी आख्यायिका आहे. त्यातली एक पहिली आख्यायिका ही आहे, की कळसुबाई नावाची कोळ्याची मुलगी होती. आणि ती त्या गावच्या पाटलाकडे कामाला जायची. पण तिने कामाला जाण्याच्या पूर्वी एक अट घातली होती, की मी तुझ्या घरचं धुणी-भांडी करणार नाही किंवा केर वगैरे काढणार नाही. पण उरलेली जी कामं आहेत ती मी अगदी आनंदाने करेन. पण काही दिवसांनी ह्या पाटलाकडे भरपूर प्रमाणात काय म्हणू पाहुणे आली आणि ह्या पाहुण्यांचं जेवणं झाल्यावर ह्या सगळ्या पाहुण्यांची भांडी सुद्धा या पाटलांनी त्या कळसुबाई नावाची जी कोळ्याची मुलगी होती तिला घासायला लावली आणि तिला फार राग आला आणि ती राग त्या शिखरावर निघून गेली होती आणि म्हणूनच तिला कळसुबाईचं शिखर असं म्हणतात. ही पहिली आख्यायिका आहे. आणि दुसरी आख्यायिका आहे की या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बारी नावाचं एक गाव आहे. त्या बारी नावाच्या गावात महादेव कोळी ज्या जमातीचे लोक राहत असत. आणि या गावामध्ये कळसुबाई नावाची एका व्यक्तीकडल्या कळसुबाई नावाची सून होती त्याची. आणि असं म्हणतात की ती फार हुशार होती. झाडं-पानांपासून वनौषधी ज्या तयार करतात, ते गावातील जे आजारी व्यक्ती राहायचे त्यांना द्यायची आणि मग ती आजारी व्यक्ती बरी व्हायची. अशा प्रकारे ती आख्यायिका होती. आणि मग काही कालांतराने ह्या कळसुबाईचं निधन झालं आणि मग ह्या कळसुबाईची आठवण म्हणून ह्या गावातील लोकांनी ह्या शिखरावर एक मंदिर बांधलं आणि त्याला कळसुबाईचं नाव दिलं. कळसुबाई देवीचं मंदिर पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हे कळसुबाई शिखर म्हणजे त्यांची आई आहे आणि त्या आईच्या अंगाखांद्यावर ही मुलं लहानाची मोठी झाली. त्यानंतर परवरा माई तिथे दिलेला आहे. प्रवरा नदी हिचा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील रतनवाडी इथे ह्या नदीचा उगम झाला आहे. लांबी फार कमी आहे, तिची 200 किलोमीटरच आहे. तिच्या उपनद्या आहेत मुळा, आढळा आणि म्हाळुंगी. प्रवरा संगम इथे गोदावरी नदीला मिळते. प्रवरा संगम म्हणतात तिथे. संगमनेर जे गाव आहे त्या संगमनेरच्या थोडंसं समोर जर आपण गेलो ना तर गोदावरी नदीला प्रवरा नदी मिळते आणि तिथे त्याला म्हणतात प्रवरा संगम. आणि तिचं दुसरं नाव आहे अमृतवाहिनी. कारण संगमनेर तालुका किंवा संगमनेर गाव आणि अकोले गाव ह्या गावांना पाणी पुरवठा करणारी ही एकमेव नदी आहे, म्हणून तिला त्या भागातील अमृतवाहिनी असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ह्या आदिवासी मुलांबद्दल कवींनी आपल्याला अतिशय मार्मिकपणे ह्या पहिल्या कडव्यातून माहिती दिलेली आहे. दुसरा कडवा आपण बघूया. घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर
खाऊ खडकावं बसून देऊ खुशीत ढेकर. आता जे पिक्चर तुम्ही बघताय त्या पिक्चरमध्ये वर तुम्हाला एक रानमेवा दिसतो आहे ते आहे भोकरं. तर ही कवी असं म्हणतात, की "घेऊ हातावर भाकर." आम्ही हातावरच भाकर घेतो. आम्हाला ताट वगैरे काही नसतं जेवायला, डायनिंग टेबल वगैरे काहीही नसतो. वर उंचावर टेकड्यावर कुठेतरी जातो, भूक लागली की आपली जो अ, जे कापड आहे, ते कापड आम्ही सोडतो. त्या कापडामध्ये आईने दिलेली भाकर असते. वर भाजीला भोकर आणि मग आमच्या हातावर जी भाकर आहे, त्या भाकरीवर भोकराची जी पानं असतात, हिरवी पानं, ती ठेचल्या जातात आणि मग त्याची भाजी केल्या जाते. कधी-कधी ती कच्चीच खातो आणि ती भाजी आम्ही भाकरीवर ठेवतो आणि ही भोकऱ्याच्या पाल्याची जी भाजी असते, ती भाजी आमच्या भाकरीवर आम्ही अतिशय आनंदाने खातो. खाऊ खडकावं बसून. आम्हाला कोणतं ठिकाण पाहिजे नाही, स्वच्छ ठिकाण नको आहे, काहीही नको आहे. आणि एखाद्या उंच ठिकाणी सपाट खडकावर आम्ही तिथे जाऊन बसतो. पोटभर खाणं झालं की खुशीत आम्ही ढेकर देतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची जगाची चिंता आम्हाला राहत नाही. कधी-कधी 2 वेळची भाकर मिळते आणि कधी-कधी आम्हाला उपाशीच राहावं लागतं. म्हणजे पोट केव्हा भरेल आणि पोट केव्हा रिकामं राहील याबद्दल आम्ही नेहमी साशंक असतो. पण आम्हाला जेव्हा भाकर मिळते तेव्हा आमच्या भाकरीवर आम्ही या भोकरीच्या पाल्याची भाजी घेतो. हा भोकर जे आहे ते एक प्रकारचं रानफळ आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये किंवा कोकणामध्ये आपल्याला मिळतं. आपल्याही विदर्भामध्ये ते भोकराचं फळ आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. पण आपल्या जसं हे भोकर मिळतं, त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये सुद्धा आपल्याला हे भोकराचं फळ बघायला मिळतं. या भोकराला केवळ भोकर असं न म्हणतात, बारगुंडन म्हणतात, कोणी गुंदन म्हणतात, कोणी भोकरबुंद म्हणतात, कोणी लासोडा म्हणतात. जर आपण बघितलं डिक्शनरीत आपल्याला तिथे नाव दिसेल की इंडियन चेरी. तर या भोकराला इंडियन चेरी असं सुद्धा म्हणतात. भोकराच्या पाल्याची भाजी केली जाते. भोकराचं जे फळ आहे त्याचं लोणचं केलं जातं. अनेक प्रकारे या भोकराच्या झाडाचा आपल्याला उपयोग होतो. आदिवासी लोकं वनवासी जी लोकं आहेत ती ह्याला कल्पवृक्ष म्हणतात. म्हणजे काल्पनिकरित्या इच्छिलेलं फळ देणारं. तर तशा प्रकारे भोकराच्या झाडाच्या मुळापासून तर अगदी फुलापर्यंत प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठे हे लोकं उपयोग करतात. हेच लोकं उपयोग करतात असं नाही. आपण सुद्धा उपयोग करतो. फक्त आपल्याला त्याच्याबद्दल फार कमी माहिती असते. तर हे झाड जे आहे ते 10 ते 12 मीटर उंचीचं झाड असतं. रुंद असतं. अंडाकृती त्याची पानं असतात आणि गुळगुळीत असतात. लहान पांढरी हिरव्या रंगाची छोटी-छोटी फुलं येतात त्याला आणि गोलाकार चकचकीत बोरा एवढी त्याची जी फळं असतात म्हणजे जी फुलं असतात ना, त्याचं काही कालांतराने फळामध्ये रूपांतर होतं आणि ती बोरा एवढी आणि थोडंसं पिकल्यावर पिवळसर किंवा गुलाबी रंगाची ही फळं आपल्याला भोकराची फळं आपल्याला मिळतात. औषधी गुणधर्म सुद्धा आहे याचा. कफ, खोकला इत्यादी रोगांवर त्याचा उपयोग होतो. या फुलांची, पानांची, फळांची भाजी केल्या जातं किंवा या फळांचं लोणचं सुद्धा केलं जातं. म्हणजेच कल्पवृक्ष जसं आपण म्हणतो, की तशा प्रकारचं हा एकमेव वृक्ष, रानमेवा ज्याला आपण म्हणू, हा आपल्याला रानामध्ये, या वनामध्ये बघायला मिळतो आणि याचा संपूर्णरित्या फायदा घेणारे हे वनवासी लोकं असतात. तर आपण आता आपल्या कडव्याकडे वळूया. तर देव खुशीत ढेकर म्हणजे आमचं पोट भरलं, की आम्ही इतके आनंदी असतो. म्हणजे नसलं पोट भरलं तरीही आम्ही तेवढेच आनंदी असतो. पण ज्या दिवशी भाकर मिळते आणि त्या भाकरीवर भोकरीच्या पाल्याची भाजी असते, त्यावेळी आम्ही ते मनसोक्त खातो, आनंदात खातो. कुठल्याही प्रकारचं काकू न करता अगदी सहजपणे खातो. अन्यथा आपण बघतो, की आपल्याला आता ज्याप्रमाणे म्हणाल ती भाजी आपल्याला आपली आई करून देते, म्हणेल त्या प्रकारचे पदार्थ आपल्याला मिळतात. नाही मिळाले तर झोमॅटो आहेच आपला. तर अनेक स्विगी आहे, झोमॅटो आहे, अशा अनेक ठिकाणाहून आपण आपल्या आवडीचे पदार्थ बोलवतो. पण ह्या मुलांच्या आयुष्यामध्ये, नशिबामध्ये अशा कोणत्याही प्रकारचं झोमॅटो आणि स्विगी नाही आहे. ते ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. कशा प्रकारचं ते जीवन जगतात, पण नेहमी आनंदी असतात, खुशीत असतात आणि म्हणूनच कवी म्हणतात, की "देव खुशीत डेकर." आमचं पोट भरलं, की मग आम्ही अगदी
खुशीत आनंदामध्ये ढेकर देतो. आता ह्याच्यात जर आपण बघितलं ना तर एक वाक्प्रचार आपल्याला मिळतो तो म्हणजे ढेकर देणे. म्हणजे आपण एक साईन म्हणतो. ढेकर देणं म्हणजे का आपलं पोट भरलं अशा प्रकारचं ते एक साईन आहे ते. मग ढेकर देणे म्हणजेच पोट भरणे किंवा पोट भरल्यावर एक विशिष्ट प्रकारचा आवाज आपल्या पोटाद्वारे आपण तोंडातून तो बाहेर काढतो. म्हणजे तो एक संकेत आहे आपल्यासाठी की आता माझं पोट भरलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मुलं रानातली भाजी खाऊन आता यांना कोणत्याही प्रकारचं आपल्यासारख्या भाज्या मिळत नाही. फार कष्टाळू त्यांचं जीवन असतं. आपल्या पुस्तकात दिलेलं आहे की त्या मुलांना अंगभर कपडे सुद्धा नाहीयेत. अंग झाकायला पूर्ण कपडे सुद्धा नाहीयेत. तरीही ती बघा किती आनंदाने जेवण करत आहेत. आणि एकमेकांच्या संगतीमध्ये राहून निसर्गाचं अतूट प्रेमाचं नातं निर्माण करून ही मुलं आपलं जीवन व्यतीत करत असतात. त्यानंतर कवी म्हणतात की खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. खेळू टेकडी भोवती आता आपल्याला मैदान आहेत खेळायला, कितीतरी प्रकारचे इनडोअर आउटडोअर गेम्स असतात. हे कुठे खेळणार आहे? हे तर सतत आउटडोअरच असतात. मग हे खेळणार कुठे? तर टेकडीच्या अवतीभोवती आम्ही खेळतो. पळू वाऱ्याच्या संगती, वाऱ्याच्या वेगाने ते पळतात. म्हणजे एवढं ते आनंदामध्ये जीवन जगतात की त्यांना कोणत्याही प्रकारची कशाही प्रकारची कमी किंवा कमतरता भासत नाही. ते कोणत्याही प्रकारचं असं इच्छा धरत नाही की आम्हाला अशाच प्रकारचे खेळ खेळायचे. बहुधा त्यांना ते खेळ माहीतही नसावे. कारण आपल्या जीवनाच्या किंवा आपण ज्याप्रमाणे जीवन जगतो, जी जीवनशैली आपली आहे, त्या जीवनशैलीच्या अगदी विरुद्ध यांची जीवनशैली आहे. त्यामुळे त्यांना जी साधनं मिळालेली आहेत अगदी लहानपणापासून जन्मल्यापासनं, त्याच साधनांचा वापर करून ते आपलं जीवन जगत असतात. मग खेळतात तर टेकडीच्या भोवती. एवढी मोठी टेकडी आहे ती. कळसुबाईचं इतकं उत्तुंच शिखर आहेत आणि त्या शिखराच्या अवतीभोवती मुलं खेळतात. कशाही प्रकारची पडायची, लागायची त्यांना भीती नसते. कारण ती सवय झालेली असते त्यांना. आणि खेळायचं कोणासोबत? तर वाऱ्याच्या सोबत. वाऱ्याच्या वेगाने ते पळतात. पळू वाऱ्याच्या संगती आणि संगती म्हणजे सोबत. वारा ज्याप्रमाणे वेगाने इकडून तिकडे जातो, तेवढ्याच वेगाने ही मुलं पळत असतात. वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. आता बघा यांचं अंथरूण पांघरूण काय आहे? आपल्याला काय मऊसर गादी असते, ब्लँकेट असते, जे नाही ते आपल्याला घरी मिळत असते. यांना काय आहे? वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. पृथ्वी ही त्यांची गादी आहे आणि आभाळ हे त्यांचं पांघरूण आहे. अशा प्रकारचं ते जीवन जगतात आणि काय म्हणू कडव्यातून आपल्याला एक संदेश मिळतो की रडायचं नाही तर लढायचं. म्हणजे ते ही काळजी करत नाही की आता मी कशावर झोपू, चादर नाही, सतरंजी नाही, गादी नाही, उशी नाही. ह्या गोष्टी बहुधा त्यांना माहीतही नसाव्या. कारण लहानपणापासून ते पृथ्वीवर म्हणजे जमिनीवर झोपतात आणि अंगावर घेतात ते म्हणजे आभाळाचं पांघरूण. आणि अशा प्रकारचं जीवन जगून सुद्धा ते अतिशय आनंदाने ते जीवन स्वीकारतात. आणि अ, कवींनी आपल्याला ह्या कडव्यामध्ये खूप चांगली ती शिकवण सुद्धा दिलेली आहे, की प्रत्येक जी गोष्ट त्यांना मिळालेली आहे, ती भरभरून घेण्याची सवय त्यांनी लावलेली आहे. आणि प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची त्यांना लहानपणापासून सवय पडते. कारण त्याच वातावरणामध्ये ते लहानाचे मोठे झालेले असतात. निसर्गासोबत ते मोठे झालेले असतात. त्यामुळे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टींना त्यांनी आपलंसं केलेलं असतं. आणि म्हणूनच ते जे खेळ खेळतात, ते खेळ सुद्धा त्यांचे अगदी वेगळे आहेत. आपल्या खेळांसारखे खेळ नाही आहे. आणि आपलं आणि आभाळाचं नातं जे आहे, ते नातं काहीतरी वेगळं आहे. कारण आपण आभाळाकडे बघतो ते केवळ चांदण्या बघण्याकरता. त्यांचं आभाळाकडे बघणं म्हणजे आभाळाला पांघरणं, आभाळाला ओढून घेणं स्वतःच्या शरीरावर. त्यांना पांघरुणाची गरज नसते. तर ह्या कडव्यामध्ये आपल्याला बघा 2 वाक्प्रचार सुद्धा मिळतात. ते म्हणजे वाऱ्याच्या संगती म्हणजे वाऱ्याच्या सोबतीने पळणे म्हणजे काय? तर वाऱ्याच्या वेगाने पळणे. पांघरू आभाळ म्हणजे आभाळ पांघरणे. आभाळ पांघरणेचा जर आपण वाक्प्रचारचा अर्थ जर बघितला तर त्याचा अर्थ येतो की उघड्यावर संसार करणे. कुठल्याही प्रकारचं घर नाही, 4 भिंती नाही, स्लॅब नाही, काहीही नाही, कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही आणि जंगलात केवळ छोट्याशा त्या झोपडीमध्ये
जंगलाच्याच काड्यांचा वापर करून ते आपला संसार थाटतात. तो उघड्यावरच संसार समजू ना आपण. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन ते व्यतीत करत असतात. वाऱ्याच्या संगतीला ते पळतात, वाऱ्याच्या वेगानं ते पळतात. पायात कुठल्याही प्रकारचे स्पोर्ट्स शूज नसतात आपल्यासारखे. कोणत्याही प्रकारच्या चपला नसतात. आणि अंगभर कपडे ज्यांना मिळत नाही ते चपलांचा विचारही करू शकत नाही. वर पांघरू आभाळ आणि स्वतःच्या शरीराला झाकण्याकरिता आभाळाचं ते पांघरुण करतात. पृथ्वीवर लोळतात, जमिनीवर लोळतात, कारण त्या पृथ्वी म्हणजे त्यांची गादी आहे. आणि त्या गादीवर त्यांना वाटेल तिथे वाटेल तेव्हा ते आपले शरीर त्याच्यावर टाकतात आणि झोप काढतात, म्हणजे आराम करत असतात. तर कुठल्याही सुख सुविधांचा वापर न करता ही रानामध्ये राहणारी छोटी छोटी मुलं अगदी लहानपणापासनं ह्या निसर्गाच्या अतिशय जवळ असतात. म्हणजे निसर्गाविषयी त्यांचं प्रेम आपल्याला या कवितेतून कवींनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं कडवं जर आपण बघितलं तर आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्याड, आम्ही उंबर माळीचे. आता बघा, हे जे कडवं आहे, ह्या कडव्यामध्ये इतके वेगवेगळे शब्द आपल्याला आलेले जे आपण कधीच ऐकलेले नाही आहेत. म्हणूनच याला ठाकरी बोली भाषा म्हणतात, जी आपण बोलत नाही. आम्ही वाघाच्या लवणाचे म्हणजे आम्ही जे जीवन जगतो ना, तर आम्ही वाघ, सिंह, हत्ती, प्राणी जे काही आहेत त्या जंगलामध्ये, या सगळ्यांच्या सोबत आम्ही जीवन जगत आलेलो आहोत. आम्हाला कुणाचीही भीती नाही, कुणाचीही तमा नाही. पक्षी सुद्धा आमच्या सोबतीला असतात. मग वाघाच्या लवणाचे, वाघाचे लवण म्हणजे डोंगर रांग, जी डोंगरदऱ्या असतात, दोन डोंगर जे असतात, त्या दोन डोंगरामधील जी खळगीची जागा असते, म्हणजे जी खोलवट जो भाग असतो, त्या खोलवट भागामध्ये वाघ जिथे वस्ती करत राहतात त्याला म्हणतात लवण, वाघाचं लवण. आम्ही वाघाच्या लवणाचे म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा आम्ही वास्तव्य करतोय जिथे वाघ राहतात. म्हणजे आम्ही किती बिनधास्त आहोत, किती निष्काळजी तर नाही म्हणू, पण आपण किती धैर्याने आम्ही तिथे राहतो आहे. किती स्वतःला सांभाळून पण न भीता आम्ही अशा ठिकाणी राहतो जिथे वाघांचं वास्तव्य आहे. आणि त्या ठिकाणी माणूस राहतो आहे. म्हणजे आम्ही वाघाच्या लवणाचे म्हणजे वाघ जिथे वास्तव्यास आहे, वाघ जिथे वस्ती करून राहतात, तिथे आम्ही वनवासी मुलं राहतो. आम्ही वांदार नळीचे, वांदार नळी म्हणजे डोंगर पठारावरची जी जागा जिथं माकडं, वांदर खूप जास्त प्रमाणात राहतात. म्हणजे जिथे वानर राहतात तिथे सुद्धा आम्ही आहो, जिथे वाघ राहतो तिथे सुद्धा आम्ही आहो. म्हणजे वाघापासून तर वानरापर्यंत कोणत्याही प्राण्याला आम्ही घाबरत नाही. कोणत्याही प्राण्याचा आम्हाला भय नाही. अगदी जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत ह्या सगळ्यांची सोबत आम्हाला असते. म्हणजे निसर्गाने जी काही दिलेलं आहे, जे वृक्ष दिलेले आहेत, त्या वृक्षांच्या सोबतच जे प्राणी दिलेले आहेत, त्या जंगलामध्ये, त्या रानामध्ये, त्या प्राण्यांच्या संगतीने आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात काहीही फरक नाही आहे. आम्ही जरी माणसं असलो तरी पण आम्ही अशा प्राण्यांच्या सोबत राहणारे आहोत, ज्याला सगळी माणसं भितात, पण आम्हाला त्यांचं भय वाटत नाही, आम्हाला त्यांची भीती वाटत नाही. आम्ही वाघाच्या परिसरातही राहतो आणि आम्ही माकडांच्या परिसरातही राहतो. गाव वहाळ पल्याड, वहाळ म्हणजे ओढा. आम्ही उंबरमाळीचे, आणि उंबरमाळी म्हणजे जिथे भरपूर प्रमाणात उंबराची झाडं असतात, त्या उंबराच्या झाडांच्या संगतीने आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत, किंवा आम्ही तिथेच बागडतो, तिथेच खेळतो. गाव वहाळ पल्याड, आणि आमचं जे गाव आहे ते कुठे वसलेलं आहे, तर कोणत्याही डांबरी रोडवर किंवा सिमेंट रोडच्या काठाने नाही. जी तिथे दोन डोंगरांच्या मध्ये जी जागा असते, त्या जागेतून पावसाचं पाणी जे वाहतं, त्या पावसाच्या पाण्याचा जो ओढा असतो, ज्याला वहाळ म्हटलेला आहे, त्या वहाळाच्या थोडस बाजूला आम्ही आमची वस्ती करून राहतो आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही जगतो आहे जिथे वाघ आहेत, जिथे वानर आहेत, जिथे माकडं आहेत, जिथे पक्षी आहेत, जिथे उंबर भरपूर प्रमाणात आहे, जिथे पाण्याचा ओढा आहे, पाण्याचा छोटासा नाला आहे. आणि तशा या डोंगराच्या दरीमध्ये दोन कपाऱ्यांमध्ये आम्ही राहतो आहे. म्हणजे आम्ही कशा प्रकारचं जीवन व्यतीत करत आहोत ह्याच कोणालाही सोयरसुतक नाही.
म्हणजे आम्ही जी जीवन जगतो आहे, ते कशा प्रकारचं आम्ही जगतो आहे, हे आम्हालाच माहिती आहे. किती शूरपणे, किती धैर्यवान होऊन आम्ही जीवन जगतो आहे. कारण ही अद्भुत गोष्ट आहे. अशा ठिकाणी राहणं ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर ही लोकं, ही मुलं अगदी बिनधास्तपणे ह्या अशा ठिकाणी राहतात. आणि कोणतेही संकट आलं तर ते सहजपणे पेलण्याची तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये ताकद असते. तर असे हे वनवासी म्हणजे रानामध्ये राहणारी ही जी मुलं आहेत, ती इथे राहताना सुद्धा कवींच्या मते अतिशय आनंदाने जगत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं भय नाही, कोणत्याही प्रकारची भीती नाही, कोणत्याही प्रकारे जगाचा त्यांचा संबंध नाही. जर आपण थोडंसं या गोष्टीकडे बघितलं ना, तर ते लोकं इतके निडर असतात, की त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. जीवन कसं जगावं हे त्यांना माहिती नाही, पण ते आपल्या परीने जीवन जगतात. आपण तर अगदी छोट्या-छोट्या गोष्टीचं टेन्शन घेतो. छोट्या-छोट्या गोष्टींना नाराज होत असतो आणि मग या नाराजीतनं आपण बघतो अनेक वृत्तपत्रांमध्ये, अनेक बातम्यांमध्ये आपण वाचतो, ऐकतो, की हे छोट्या-छोट्या कारणांमुळे या मुलांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, काही घरगुती कारणं झाली, त्यांनी त्याची हत्या केली, त्यांनी त्याला मारलं, त्यांनी आत्महत्या केली. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला केवळ आणि केवळ शहरांमध्ये किंवा छोट्या-मोठ्या गावांमध्ये ऐकायला मिळतात. म्हणजे आपण जे सामान्य माणसं आहोत, त्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये या घटना घडतात. आपण कधीही वाचत नाही, की डोंगरदऱ्यांमध्ये किंवा वनवासी लोकांनी कधी कोणाला मारलं, कधी त्यांच्या ह्याच्यात कोणी आत्महत्या केली. कारण अगदी काय म्हणू आपण त्याला, की चिंतारहित जीवन हे लोकं जगतात. कोणत्याही गोष्टीचा सामना करण्याचं धैर्य त्यांच्याजवळ असते, शक्ती त्यांच्याजवळ असते. आणि हे मनोधैर्य त्यांचं वाढलेलं असतं ते म्हणजे निसर्गामुळे. हा निसर्ग त्यांना खूप काही गोष्टी शिकवून देतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता ही मुलं आपलं जीवन जगत असतात. त्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटतात. आणि म्हणूनच आपण बघतो, की ही जी मुलं आहेत किंवा ही जी माणसं आहे इथली जी राकट दिसतात, पण त्याचप्रमाणे ती मनाने सुद्धा तेवढीच कणखर असतात. कारण त्यांना सगळ्या गोष्टींचा अनुभव आलेला असतो. आणि म्हणूनच आपण बघतो, की ही जी वनवासी जी मुलं असतात, ही प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी केव्हाही तयार असतात. असं त्यांचं ते जीवन असतं. आता आपण ह्या कडव्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला रूपक अलंकार आढळतो. ते म्हणजे आम्ही आम्ही हा शब्द जो आलेला आहे तो 3 वेळा आलेला आहे बघा. म्हणजे आम्ही हे झालं उपमेय आणि उपमान कोणतं होणार तर वाघ, वांदर आणि उंबरमाळीचे हे झाले उपमान. तर त्यामुळेच आपल्याला या कडव्यामध्ये रूपक अलंकार मिळतो. आणि ही जी कविता आहे या कवितेमध्ये ना आपल्याला रस सुद्धा मिळतात बरं. पहिलं जर आपण कडवं घेतलं ना, तर पहिल्या कडव्यामध्ये आपल्याला करुण रस मिळतो. म्हणजे व्यथा त्यांनी सांगितलेली आहे, की कशा प्रकारे ती मुलं आहेत. आणि आपल्याला तिसऱ्या कडव्यामध्ये वाक्प्रचार मिळतात आणि ह्या आपल्या चौथ्या कडव्यामध्ये आपल्याला रूपक अलंकार आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे 1, 2, 3, 4 आपली ही 4 कडवी झालेली आहेत आणि ह्या 4ही कडव्यांमध्ये रानकवी तुकाराम धांडे यांनी अतिशय प्रखररित्या ह्या वनवासी ह्या रानामध्ये राहणाऱ्या मुलांचं आपल्याला जीवन आणि त्यांचं निसर्गासोबत असलेलं नातं आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा एक झाला ह्या 4 कडव्यांचा, उरलेले जे 3 कडव्यांचा आहेत ते याच्या पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.